क्रेडाईच्या वतीनं शहरात जबिंदा मैदानावर ड्रीम होम एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे। गुरुवारी सुरू झालेल्या या प्रदर्शनात रविवारपर्यंत 10,000 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत मालमत्तांची विक्रमी नोंदणी केल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे। तर उर्वरित दिवसात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। क्रेडाई महा एक्स्पोच्या वतीनं शहरात असलेल्या जबिंदा मैदान इथं गुरुवारी 3 सप्टेंबर पासून ड्रीम होम एक्स्पोला सुरुवात करण्यात आली असून या प्रदर्शनामध्ये रविवारपर्यंत 10,000 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत मालमत्तांची विक्रमी नोंदणी केली आहे। सदर प्रदर्शनामध्ये रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं। क्रेडाई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित क्रेडिट ड्रीम होम एक्स्पो जबिंदा ग्राउंड या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये 50 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे। यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्र सिंग जबिंदा, कोषाध्यक्ष नरेंद्र सिंग जबिंदा, माजी अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन बगडिया, विद्यमान अध्यक्ष विकास चौधरी, सचिव रोहित सूर्यवंशी, संयोजक अखिल खन्ना, खजिनदार प्रशांत अमिल कंठवार, संयोजक संग्राम पठारे, भास्कर चौधरी, आशुतोष नावंदर आदींसह महिला पदाधिकारी, अन्य पदाधिकारी आणि स्टॉलच्या प्रमुखांची उपस्थिती होती। या एक्स्पोमध्ये 80 पेक्षा अधिक स्टॉल्स लावण्यात आले आहेत। तर त्या माध्यमातून 300 प्रोजेक्ट्सचं सादरीकरण एक्स्पोमधून केलं जात आहे। वित्तीय संस्थांचे स्टॉल देखील यामध्ये लावण्यात आले असून झिरो प्रोसेसिंग ऑन द स्पॉट सँक्शन, स्पॉट फायनान्स आदीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या ड्रीम होम एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं क्रेडाईचे अध्यक्ष विकास चौधरी आणि संयोजक अखिल खन्ना यांनी एडीएन सोबत बोलताना केलंय। शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत। सगळ्या बिल्डरकडे तुम्ही बिल्डरच्या स्टॉलमध्ये व्हिजिट द्या। सगळ्या लोकांना माझी अपील आहे की सगळ्या स्टॉलला व्हिजिट द्या। जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करा। हीच वेळ आहे ज्याच्यात तुम्ही आज इन्व्हेस्ट केलं तर 5 वर्षात तुम्हाला पुढील 5 वर्षात प्रॉपर्टीचे भरपूर भाव वाढणार आहेत। तर आजच इन्व्हेस्ट करा ही अपील। आत्तापर्यंत काल पाऊस असून सुद्धा आत्तापर्यंत 10,000 लोक व्हिजिट करून गेले आणि त्यापेक्षा 400-500 बुकिंग जे फायनल होण्याच्या वर्जवर आहेत आणि 100 बुकिंगचे आपल्याला ऑलरेडी पैसे आणि चेक भेटलेले आहेत। शेवटचे 2 दिवस हीच वेळ आहे प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचा। सगळ्यात करेक्ट इन्व्हेस्टमेंट ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट असते। तर सगळ्यांनी जरूर विचार करावा। आमचा एक्स्पो हा अतिशय अप्रतिम असा भव्य दिव्य एक्स्पो लागलेला आहे आणि प्रत्येक वर्षी आमचा एक्स्पो हा पुढच्या लेवलला आम्ही घेऊन जात असतो। तर इथे जवळपास 100 वेगवेगळ्या बिल्डर्सचे, सप्लायर्सचे, बँकर्सचे स्टॉल आहेत आणि एकाच छताखाली जवळपास 300 ते 400 प्रोजेक्ट्सचा डिस्प्ले आहे। कस्टमरचा ओघ पहिल्या दिवसापासून आहे आजपर्यंत एक साधारणतः 8 ते 10,000 लोकांनी इथे व्हिजिट दिलेली आहे आणि आज रविवार आहे। तर एकंदरीत आमचा अंदाज आहे की आज 3 ते 4,000 लोक सकाळपासून तर साधारणतः 2,000 लोकांची व्हिजिट झालेली आहे। तर इथे लोक येत आहेत, आपल्या पसंतीचं घर बघतायत आणि साईट व्हिजिट करून काही इमिजिएट स्पॉट बुकिंग पण झालेले आहेत। तर आता आज आणि उद्या असं शेवटचे 2 दिवस आहेत। सर्व ग्राहकांना आवाहन करतो की आपण आपल्या पसंतीचं घर बुक करावं, कारण हीच ती वेळ आमचं सर्व क्रेडाई लोक सांगत आहोत आम्ही सर्वांना। कारण इथून पुढे संभाजीनगरचे जमिनीचे भाव आणि बांधकाम साहित्याचे आणि लेबर कॉस्टचे सर्व वाढत आहे। त्यामुळे तुमचं पुढे जे घर येणार पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी घेणार, तर घराच्या किमतीत भरपूर वाढ झालेली असेल। त्यामुळे आपलं बजेट आज फिक्स करा। आपल्याला ज्या एरियात पसंत पडतं आहे तिथे आपण जाऊन त्यांच्याशी बिल्डर्सची चांगल्या ऑफर देत आहेत, निगोशिएट करून तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा, असे मी आमच्या क्रेडाई संभाजीनगरतर्फे, छत्रपती संभाजीनगरतर्फे आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद। आम्ही म्हणजे खूप उत्साहित आहोत आम्ही खरं व्यावसायिक सर्व, कारण औद्योगिकीकरण जेव्हा सुरुवात होते किंवा औद्योगिकीकरण झालं की सर्वात पहिली नीड त्याच्यासोबत येते रेसिडेन्सची। बाहेरून इमिग्रेशन होतं, बाहेरून लोक आपल्या शहरात येतात आणि अन्न वस्त्र निवारापैकी निवारा आम्ही देतो, त्यामुळे ती नीड वाढते। तर आम्ही खूपच उत्साहित आहोत की येणाऱ्या काळात आमच्या सर्वांचे बिझनेस हे अतिशय चांगले फ्लरिश होणार आहेत। आणि जसं 1980च्या दशकामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग सिटी ऑफ एशिया होतं, तर आपल्याकडे DMSA सारखा सज्ज एरिया औद्योगिक वसाहतींसाठी आहे आणि आम्हाला जे दिसत आहे की पुढच्या 5 वर्षात मोठमोठे प्रकल्प
ऑलरेडी टोयोटा, अथर, JSW सारखे 50-52 कोटीच्या इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत. येणाऱ्या 5 वर्षात आपलं शहर कदाचित देशातलं नंबर 1 किंवा नंबर 2चं औद्योगिक शहर ठरेल असं आम्हाला वाटतं.